अकोला में शिक्षा बचाओ कृति समिति ने नीट और टीईटी पेपर लीक मामले को लेकर जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने निष्पक्ष जांच, दोषियों पर कड़ी कार्रवाई और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। देश भर में चर्चा का विषय बने नीट और टीईटी पेपर लीक मामले के विरोध में अकोला में शिक्षा बचाओ कृति समिति ने आंदोलन किया। प्रदर्शन के दौरान सरकार के खिलाफ नारेबाजी की गई और पेपर लीक की उच्चस्तरीय व निष्पक्ष जांच की मांग उठाई गई। समिति का कहना है कि इस घटना से लाखों छात्रों का भविष्य प्रभावित हुआ है और परीक्षा प्रणाली पर लोगों का भरोसा कमजोर हुआ है। प्रदर्शनकारियों ने पेपर लीक के मुख्य आरोपियों, संबंधित अधिकारियों और एजेंसियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की मांग की। साथ ही नई दिल्ली के जंतर मंतर पर सोनम वांगचुक और अभिजीत दीपके के आंदोलन को समर्थन देते हुए केंद्र सरकार से तत्काल संवाद करने की अपील की गई। समिति ने परीक्षा प्रणाली को सुरक्षित और पारदर्शी बनाने के लिए आधुनिक तकनीक के इस्तेमाल, स्वतंत्र निगरानी व्यवस्था और व्यापक सुधार लागू करने की मांग भी की। इसके अलावा यदि पेपर लीक के कारण दोबारा परीक्षा करानी पड़े तो छात्रों से दोबारा परीक्षा शुल्क न लिया जाए, यह भी मांग रखी गई। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा देने की भी मांग की। नीट पेपर लीक झाला याची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आणि बोगस बियाणा कंपनीवर FIR दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना आजीवन त्यांच्यावर बंदी आणावी ही दुसरी मागणी, अशा दोन मागण्या घेऊन शरदचंद्र पवार पक्ष आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन देत आहे। खरं तर ज्या 20 निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला, हा बळी एकमेव ह्या केंद्र सरकारने घेतलेला आहे असा आमचा आरोप आहे। त्यामुळे जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जनता आता सुज्ञ झालेली आहे। तरुण विद्यार्थी आता सुज्ञ झालेला आहे, त्याला रस्त्यावर यायची पाळी यांनी येऊ देऊ नये एवढी विनंती करतो आणि यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आमची यावेळेस आहे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। मी एक नीट ॲस्पिरंट आहे। मी आधी नीटचा पेपर दिला, त्याच्यानंतर मी रीनीटचा पेपर दिला। माझे 50-100 मार्क कमी झाले, त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी मी कोणाला जाऊन मागू? याचा जबाबदार कोण आहे? अजून बरेचसे एवढे 20+ स्टुडंटनी सुसाईड केलं आहे, त्याची अकाउंटेबिलिटी कोण? आम्ही कोणाला जाऊन त्याचं उत्तर मागावं? आम्ही तर आमची तयारी केलीच होती ना। एवढा नॅशनल लेवलचा जर पेपर लीक होत आहे तर मग याची अकाउंटेबिलिटी आम्ही कोणाला मागावं? भ्रष्टाचारी सरकारने सगळ्या स्टुडंटची वाट लावलेली आहे। मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी स्वतः स्टुडंट नाही आहे, मी आता जॉब करते, बट माझी फ्युचर जनरेशन, माझे लहान बहीण भाऊ त्यांच्यासाठी मी इथे आलेली आहे। आणि ही जी माझा विरोध फक्त ह्या गोष्टीला आहे की तुम्ही शिक्षण संस्था जी आहे ती अशा प्रकारे बनवा की तुमचं एम असलं पाहिजे की ॲक्च्युलीमध्ये विद्यार्थी शिकले पाहिजे। ते चीटिंग करून जर पास झाले तर उद्या जेव्हा ICUमध्ये तुमचीच आई, तुमचेच बाबा जेव्हा मरत असतील तेव्हा तुम्ही म्हणू शकणार नाही की ह्याला कसं काय इंजेक्शन देता येत नाही किंवा ह्याला कसं काय सलाईन लावता येत नाही। ह्याचा फक्त जो काय म्हणतात रिझल्ट आहे, कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे फक्त तुमच्या माझ्यापर्यंत आता राहिलेलं नाही आहे, हे खूप दूरवर गेलेले आहेत। आता माझं एवढंच म्हणणं आहे की ही काही मोठी गोष्ट नाही आहे। तुम्ही सरकारची नोकरी करता, तुम्ही सरकारसाठीच काम करतात, तुम्ही आमच्याच वोटनी तुम्ही पुढे आलेले आहे। तर जसं लाल बहादूर शास्त्रीने एका रेल्वे ॲक्सिडेंटमुळे रेल्वे मंत्रीचा इस्तीफा दिला होता, जेव्हा त्यांना वाटलं की ते स्वतः ह्याचा भार नाही सांभाळू शकत आहे, ते आपली नोकरी व्यवस्थितपणे नाही करू शकत आहे, तर एवढे महान पुरुष जे होऊन गेले त्यांनी जर स्वतःची अकाउंटेबिलिटी घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की माझ्याच्यानी हे नाही होत आहे तर मी माझा इस्तीफा देतो आणि पुढे मी प्रयत्न करेल की चांगलं होईल, तर धर्मेंद्र प्रधाननी पण त्यांच्याच्यानी जर हे व्यवस्थित शिक्षण संस्था नाही सांभाळल्या जात आहे, त्यांच्यामुळे अक्षरशः लोकांचे जीव जात आहे, विद्यार्थ्यांचे जीव जात आहे आणि पेपर फुटी होत आहेत, तर त्यांनी पण इस्तीफा द्यावा। असं इतिहासात खूप वेळा झालेलं आहे, हे काय पहिल्यांदा नाही होत आहे, पण ह्या सरकारमध्ये असं कधीच नाही होत आहे, हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। बस एवढंच बोलायला।